मित्रांनो, महिलांसाठी मोठी संधी आहेत. हे अर्ज कसे करायचं, अर्ज कसे फिलअप करायचं आणि कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला हे ॲप्लिकेशन सबमिट करायचं त्यापूर्वी आपल्याला जाहिरात बघायचं जाहिरात पाहिल्यानंतर आपल्याला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, हे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा ही जाहिरात आहे. सन 2026-27 महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर तालुका बार्शीकरिता खालीलप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात आलेला आहे. सदर योजनेचे परिपूर्ण अर्ज भरून व जिल्हा परिषद सदस्य यांची शिफारस जोडून पंचायत समिती कार्यालय आवकमध्ये जमा करावे. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 31/8/2026 देण्यात आले आहेत. तर या ठिकाणी पिठाची गिरणी असेल अशी विविध वस्तू आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहेत. फक्त महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर पंचायत समिती बार्शी. तर या ठिकाणी टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल गट अ आणि गट ब योजनेचे नाव आणि योजनेचे नाव. तर गट अ मध्ये आणि गट ब मध्ये पहिलं बघा, गट अ मध्ये ग्रामीण भागातील 7वी ते 12वी पास व मुलींना MSIT संगणक प्रशिक्षण देणे हे फ्रीमध्ये आहे. नंतर गट ब मध्ये ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी पुरवणे. आता पिठाची गिरणी ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, कुठून डाउनलोड करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं तेही सर्व माहिती देणार आहेत. दुसरा आहे मुलींना तांत्रिक व्यावसायिक व कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्याअंतर्गत ग्रामीण भागातील 10वी पास महिला व मुलींना टॅली संगणक प्रशिक्षण देणे गट अ मध्ये आणि गट ब मध्ये 5वी ते 12वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटपसाठी आहेत. तर सायकल वाटपसाठी सुद्धा अर्ज मी तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं, कसं फिलअप करायचं तेही दाखवणार आहे. विशेष घटक योजना अनुसूचित जाती महिलांसाठी तर गट अ आणि गट ब. तर बघा, योजनेचे नाव ग्रामीण भागातील 7वी ते 12वी अनुसूचित जाती महिला मुलींना MSIT संगणक प्रशिक्षण देणे. दुसरं, महिला मुलींना तांत्रिक व्यवसाय व कौशल्यवृद्धी प्रशिक्षण देण्याअंतर्गत ग्रामीण भागातील 10वी पास महिला मुलींना टेली संगणक प्रशिक्षण देणे. गट ब मध्ये ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना पिठाची गिरणी व पिको फॉल पुरवण्यासाठी ही जाहिरात आहे. वरील प्रमाणे गट अ मधील MSIT संगणक प्रशिक्षण करिता इयत्ता 7वी 12वी पास महिला मुली अर्ज घ्यावेत. टॅली संगणक प्रशिक्षण करता इयत्ता 10वी पास महिला मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. तर ही जाहिरात आहे. आता आपण पिठाची गिरणीसाठी आपल्याला अर्ज करायचं, तर अर्ज कसे फिलअप करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. तर हे अर्ज आहेत. आता हे अर्ज कुठून डाउनलोड करायचे आणि कोणकोणते कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अर्जदारांचे फोटो या ठिकाणी लावायचे. ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक विमुख साहित्य पुरवणे अंतर्गत महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशीन, तेलगाणा, सोलर वॉटर हीटर पुरवणे, अनुसूचित जाती उपयोजना असं या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर बघा, दोन या ठिकाणी दोन टेबलमध्ये देण्यात आलं होतं. ओदर कॅटेगरी आणि अनुसूचित कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी कॉलम देण्यात आला होता. आपण जाहिरात पाहिली, तर ती जाहिरात सुद्धा तुम्हाला अर्जासोबत मिळणार आहेत. तर बघा, अर्जदारांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जसं आधारवरती दिलं आहे तसंच या ठिकाणी अर्जदारांचं नाव फिलअप करायचं आहे. राहण्याचा पूर्ण पत्ता तुम्हाला एट पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट सर्व पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. चालू मोबाईल नंबर, करंट मोबाईल नंबर द्यायचे. कोणत्या कॅटेगरीचा आहात ते कॅटेगरी या ठिकाणी लिहायचे. अर्जदारांचे तारीख, जन्मतारीख या ठिकाणी लिहायचे. वय किती आहे ते सुद्धा या ठिकाणी लिहायचं. म्हणजे वयाची अट 18 ते 60 वर्षे देण्यात आलं आहे. वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे. 1,20,000 पेक्षा जास्त नसावे. 6 नंबर हा अर्जदार महिला, विधवा, परित्यक्ते, निराधार, आर्थिकदृष्ट्या मागास यापैकी नाही, असं या ठिकाणी देण्यात आलंय. तर आपण जे आहेत ते आपण या ठिकाणी कॉलममध्ये फक्त टिक करून द्यायचे. 7 नंबरचा हा अर्जदार सहायता गटाची सभासद आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही. 7 नंबर, 10% लाभार्थी हिस्सा रक्कम भरणे तयार आहेत का? होय किंवा नाही. या ठिकाणी तुम्हाला होय होय असेल तर 10% तुम्हाला भरायचं असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करून द्यायचं आहे. 10 नंबरचा आहे कॉलम, यापूर्वी या योजनेचा लाभ जिल्हा परिषद अन्य विभागाच्या योजनेतून घेतला आहे का? होय किंवा नाही. 11 नंबर, कुटुंबातील व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य अगर आहे
शासकीय निमशासकीय नोकरीत आहे का असं विचारला. असेल तर होय, नसेल तर नाही. 11 नंबर अर्जदार अपंग आहे का? होय किंवा नाही. जिल्हा चिकित्सालय अध्यक्ष यांच्याकडे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाबाबत प्रमाणपत्र म्हणजे हँडिकॅप असेल तरच हे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. नंतर खाली प्रतिज्ञापत्र देण्यात आलं आहे. मी प्रतिज्ञापूर्वक सादर करते की वरील सर्व माहिती वस्तुनिष्ठ खरी आहे. माझ्या कुटुंबामध्ये असे या ठिकाणी हे प्रतिज्ञापत्र आहे. नंतर खाली आपल्याला अर्जदारांचा आपला विश्वास या ठिकाणी आपलं नाव लिहायचंय, सिग्नेचर करायचे, नंतर नाव लिहायचे, नंतर सिग्नेचर करायचे पुन्हा. या पद्धतीने आपल्याला अर्ज फिलअप करायचे. अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्र जोडायचं आहे. पहिलं कागदपत्र आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मोडत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांच्या जातीचा दाखला. दुसरा पिवळे रेशन कार्ड अथवा केसरी रेशन कार्ड किंवा वार्षिक उत्पन्न 1,20,000 आतील असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांचे उत्पन्न दाखला. तिसरा आधार कार्डशी जोडणी केलेल्या पुस्तकाची अंकित प्रत. चौथा सदर योजनेच्या अंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना योजनेचे उपयोगिता प्रमाणपत्र व फलश्रुती अहवाल देणे बंधनकारक राहील. 5वं ग्रामसभेद्वारे लाभार्थी निवड केलेली ठराव. 6 अन्य योजनेचा लाभ घेतलेल्या नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र. आणखी पुढे आहेत. निवड तुमची झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी निवड झाल्यानंतर करवायची कार्यपद्धत. आता या ठिकाणी तुम्हाला तुमची निवड झाली आहे तर वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी निधी थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याबाबत. तर बघा लाभार्थीचं संपूर्ण नाव, लाभार्थी बँकेचे नाव, शाखेचे नाव, पत्त्यासह लाभार्थीचे आधार कार्डशी संलग्न असलेले बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, अर्जासोबत जोडलेल्या निर्देशाप्रमाणे स्पेसिफिकेशन मूळ पावती आणि वस्तू खरेदी केलेल्या खात्री ग्रामपंचायत मार्फत केलेले ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र. या पद्धतीने हे आपल्याला फिलअप करायचं आहे. नंतर लाभार्थी स्वाक्षरी, नाव, नंतर अंमलबजावणी पद्धत कशी असेल व प्रमाणित करण्यात येते की अर्जदार श्रीमती कुमारी, राहणार, तालुका, जिल्हा, जे आपल्या जिल्ह्याचं अर्ज असेल त्या पद्धतीने जिल्ह्याचं नाव असेल, नाही तर या ठिकाणी तुम्ही कट मारून द्यायचं जिल्हा. आपण या ठिकाणी पेनाने लिहून घ्यायचं. यांनी डॉट डॉट 2026-27 अंतर्गत 90% अनुदान ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक साहित्य पुरवणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी निवड झालेली असून दिनांक डॉट डॉट रोजी प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांनी अर्जासोबत जोडल्या निर्देशाप्रमाणे स्पेसिफिकेशन खरेदी केलेले असून नमूद योजनेचा लाभ देण्यास शिफारस करण्यात येत आहे, असं या ठिकाणी ग्रामसेवक आणि विकास अधिकारी यांची अंमलबजावणी असेल. आता आपल्याला कागदपत्रे ओदर कॅटेगरीसाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत हे अनुसूचित कॅटेगरीसाठी आपण पाहिलं कागदपत्रे. तर या ठिकाणी बघा मोफत पिठाची गिरणी पात्रता कोण असेल. या योजनेचा लाभ फक्त महिलांना देण्यात येणार आहेत. दुसरं महिलांना किंवा मुलींना या योजनेचा सहभाग घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 60 अनिवार्य असेल. तिसरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांना मोफत पिठाची गिरणी वाटप करण्यात येईल. चौथं अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1,20,000 च्या आत असावी, त्यापेक्षा जास्त नसावी. आणि नेक्स्ट मुद्दा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत राबवण्यात असलेल्या योजनेचे लाभ मागील 3 वर्षात अर्जदारांनी घेतलेला नसावा. म्हणजे मागील 3 वर्षात ते कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेले नसावे. महिला लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. आता कोणकोणते कागदपत्रे जोडायचे आहेत तर बघा कागदपत्रे आहे. अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्र, उत्पन्न दाखला, इन्कम सर्टिफिकेट, आधार संलग्न बँक पासबुक, विहित नमुन्याचा अर्ज, रहिवासी दाखला, शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड, लाईट बिल किंवा असेल तरच लाईट बिल जोडायचं आहे. तर व्यवसायासाठी निवडत असलेल्या जागेचा 8 नंबर उतारा, बिझनेस प्रॉपर्टी 8 नंबरचा उतारा सुद्धा या ठिकाणी जोडावा लागणार आहे. या पद्धतीने हे कागदपत्र तुम्हाला अर्ज सोबत जोडायचं आहे आणि कुठे आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन हे अर्ज सबमिट करायचं. आता अर्ज कुठून डाउनलोड करायचं, अर्ज या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं आणि हे अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकतात. आता बघा मित्रांनो, आपल्याला प्रत्येक वेळेस मी तुम्हाला शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक ओपन करून ॲप्लिकेशन डाउनलोड करा असं मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सजेशन देत असतो. पण पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, अर्ज डाउनलोड करण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. हे 2 काम केल्यानंतरच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवरती तुमचा अर्ज तुम्ही ते PDF डाउनलोड करू शकतात. अदरवाईज तुम्हाला ती PDF डाउनलोड होणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं. चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये जायचं. त्या ठिकाणी जाऊन हे अर्ज डाउनलोड करून घ्यायचे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त महिला या योजनेचे लाभ मिळेल. धन्यवाद.